गरमी इतकी वाढली की एसी आणि कूलरच्या समोरून हटावंसं वाटत नाही. पण थांबा, आज मी तुम्हाला ना शरीराला थंडावा देणारा पेय सांगणार आहे. डॉक्टर सुद्धा सांगतात की हा उन्हाळ्यात पेय प्या आणि फिट राहा. नमस्कार मंडळी, मी आहे संगीता आणि आज आपण बनवणार आहोत थंडगार, हेल्दी आणि सुपर टेस्टी ज्वारी बाजरी यांची आंबील. ज्वारी बाजरी ही शरीराला थंडावा देते आणि पचनासाठी पण बेस्ट असते. आमच्या गावाकडे उन्हाळ्यात मोह वेचण्याचा सीझन असतो. सकाळपासून 2-3 वाजता भर उन्हाळ्यात मोह वेचावे लागते. मग करायची काय, मस्तपैकी बॉटलमध्ये आंबील न्यायची आणि पीत जायचं आणि मोह वेचत जायचं, कारण ते ताकद देते आणि शरीराला थंडावा पण मिळतो. सगळ्यात अगोदर मी रात्री ज्वारी आणि गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ भिजू टाकून ठेवलं होतं आणि सकाळला छान तपुरीमध्ये मी पाणी गरम केली. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी गरम करायचं आणि गरम झाल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आणि हे आंबवलेलं पीठ टाकायचं. छान याला खदखद उकळी येऊ द्यायची, म्हणजे शिजल्यानं छान वाटते आणि कच्चं पीठ राहत नाही. जर तुम्हाला मुलांना, छोट्या मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही ताजं पीठ करून पण देऊ शकता. आणि ही आंबील ना तपलीत किंवा गाडग्यामध्ये खूप छान वाटते. याची टेस्टच खूप भारी वाटते. इथे गॅस बंद केली आहे तरी बघा हे उकळूनच राहिलेलं आहे. तर ही मॅजिक आहे तपलीमध्ये शिजवण्याची. आणि मातीचं भांडं कसं गरम असते, मातीचं भांडं लवकर थंड होत नाही, त्याच्यामुळे ते शिजतच राहत. जर तुम्हाला माझे हे पारंपरिक व्हिडिओ आवडत असेल ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.